बऱ्याचदा आपल्याकडे चिवडा केल्यानंतर शेवटी असा थोडासा चिवडा शिल्लक राहतो आणि ते सगळेच खाण्याचा कंटाळा करतात, कारण त्यामधले डाळे शेंगादाणे वगैरे भरपूर सगळे संपलेले असतात. तर अशा वेळेस हे शिल्लक राहिलेला थोडासा चिवडा असतो, तर तो आता आपण साधाण्यासारखा अगदी थोडासा झालेला आहे. तर आता हा वाया न घालवता आपण त्यापासूनच एक पदार्थ बनवणार आहोत. तर त्यासाठी इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण हा शिल्लक राहिलेला जो चिवडा आहे, आता पावसाळ्याचे दिवस आहे तर थोडंफार साधाण्यासारखं होतंच. आता आपण तो हलका असा गरम करून घेऊयात. गॅस आपल्याला बारीक करायचा आहे. बारीक गॅसवरतीच आपल्याला हे छान असं एकसारखं हलवत असं 1 मिनिटभर आपण जरा भाजून घेऊयात, म्हणजे कुरकुरीत असे आपले चिरमुरे होतील, साधाळेपणा त्याचा निघून जाईल. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात. हे मी एका बाउलमध्ये हे काढून घेतलेले आहेत. आता आपले चिरमुरे बऱ्यापैकी छान असे कुरकुरीत झालेले आहेत. हे या पद्धतीने व्यवस्थित आपले बनवून झालेले आहेत. आता इथे मी एक छोटासा कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे. आपण वाया न घालवता थोडंसं हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. इथे मी मुलांसाठी बनवलेली खारी बुंदी शिल्लक होती, तर ती थोडीशी घेतलेली आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर घाला, नाही तर नाही घातली तरी देखील चालेल. इथे मी थोडंसं फरसाण होतं ते देखील घेतलेलं आहे, ते घालून घेऊयात आपण. आणि चाट मसाला घेतलेला आहे थोडासा, पण इथे चाट मसाला घालून घ्यायचा आहे. लाल तिखट घेऊयात आपण थोडंसं, अगदी चवीपुरतं खूप थोडंसं असं लाल तिखट घालायचं आहे. आणि यावरती आता आपण लिंबू पिळून घ्यायचं आहे. खूप जास्त लिंबू नाही पिळायचं, थोडंसं आपल्याला यावरती लिंबू पिळायचं आहे. हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. शिल्लक राहिलेला चिवडा देखील उपयोगात येईल आणि वाया न जाता त्याची छान अशी चटपटीत आपली भेळ देखील बनेल. तर इथे आपली भेळ बनवून छान अशी चटपटीत तयार झालेली आहे. रेसिपी ही नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.